नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही किराणा दुकानावरती जाता, तुम्हाला गोड जर पदार्थ आवडत असेल तर त्या ठिकाणचा तुम्ही गोड पदार्थ साखर किंवा एखादा गोड पदार्थ किंवा गूळ घेता। तुम्हाला माहित आहे का हा गूळ कशा प्रकारचा बनतो आणि कशा पद्धतीने याला तयार करतात, ऊसापासून कसं बनवल्या जाते हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर गोड पदार्थ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आवडत नसेल तर व्हिडिओला सोडून जा, आपलं काही नाही। तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे। मी एका ठिकाणी गेलो ज्या ठिकाणी गूळ बनवल्या जाते, ऊसापासून कशा पद्धतीचं बनवल्या जाते हे मी सविस्तर पाहिलं आणि त्या ठिकाणी जाऊन छोटासा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ मी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे। तुमच्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कशा प्रकारचा ऊसापासून रस बनवल्या जाते, त्यापासून पाक तयार होते आणि त्यापासून गूळ कशा प्रकारचा तयार होते हे सविस्तर व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। व्हिडिओला परिपूर्ण पहा। तर माझ्या शेतकरी बांधवांनो, जसे की चरख्यामधून ऊस काढून त्याचा रस पिला जातो त्याच प्रकारचा चरखा होता, म्हणजे त्या टाईपमध्ये होता। आणि ऊस काढल्याच्या नंतर त्यामध्ये ऊस टाकल्याच्या नंतर अशा प्रकारचा त्या ऊसाचा बोगदा व्हायचा आणि त्या ऊसाचा जो कचरा आहे तो ऊसाचा कचरा साईडला टाकला जायचा। अशा प्रकारे पहा। आणि हा ऊसापासून बनवलेला रस जसा जसा समोर जातो तशी तशी प्रक्रिया तुम्हाला तशी पाहायला भेट। चला तर मग आपण पाहूया। तर भावांनो, तर माझ्या शेतकरी बांधवांनो, काय झालेलं आहे, ऊसाचा रस अशा प्रकारचं या पाईपलाईन जशी असते त्या पद्धतीची एक लाईन आहे, त्यामध्ये ऊसाचा रस समोर समोर जात होता आणि समोर समोर ऊसाचा रस गेल्याच्या नंतर तो रस एका कढईमध्ये पडत होता। जसं की आपण मोठी कढई असते त्यामध्ये पडत होता आणि त्यामध्ये ती कढई गरम व्हायची। आता पहा, तुम्हाला समोर मी दाखवतोच हा ऊसाचा रस जो आहे कशा प्रकारचा समोर जाते आणि कोणत्या कढईमध्ये पडते हे पहा। या ठिकाणी या कढईमधून एका पहिल्या कढईमध्ये पडायचा। या कढईमध्ये पडल्याच्या नंतर इथं थोडा वेळ गरम व्हायचा आणि त्यानंतर गरम झाल्याच्या नंतर काही वेळानंतर तो ऊसाचा रस दुसऱ्या कढईमध्ये पडायचा। दुसऱ्या कढईमध्ये ऊसाचा रस पडल्याच्या नंतर तिथं काही वेळाने गरम व्हायचा, काही वेळ गरम व्हायचा आणि त्यानंतर तिसऱ्या कढईमध्ये तो रस पडायचा, म्हणजे तो रस त्या ठिकाणी तिसऱ्या कढईमध्ये ते जे कामगार असतात ते टाकायचे। त्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांनो काय व्हायचं, ऊसाचा रस अशा प्रकारे त्याला मी विचारलं त्या ठिकाणी किती वेळ लागते बाबा अशा प्रकारचा गूळ तुम्हाला तयार करण्यासाठी, तर तिथला जे काम करणारे माणसं असतात ते म्हणले मला की हा गूळ तयार करण्यासाठी आम्हाला जवळपास 2 ते 3 तास लागतात, जवळपास आगळागळ 2-3 तास लागतात असं म्हणले आणि तशा प्रकारचा त्याला वेळ लागतो। हे पहा, तर माझ्या शेतकरी बांधवांनो अशा प्रकारचं तयार होत होतं। चलाकडे म्हणलो तुम्हालाही दाखव कशा प्रकारचा ऊसाचा रस आणि त्यापासून गूळ कशा प्रकारचा तयार होतो। चला तर मग असं पाहूया म्हणलो आणि तुमच्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो आणि तुमच्यासाठी माझ्या शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारचा व्हिडिओ केला। एकदम असं जबरदस्त प्रोसेस होती सगळी आणि समोर जे तुम्हाला जे कुटारसारखं दिसत आहे ते जे आहे ते ऊसाच्या चिवट्या जे असतात, ऊसाचा रस काढल्याच्या नंतर जे बोगदा तयार होतो, जो कचरा बाहेर निघतो ते आहे आणि तो कचरा परत त्याला ऊस म्हणजे गूळ गरम करण्यासाठी त्याची परत प्रक्रिया केली जाते। तर माझ्या शेतकरी बांधवांनो, सगळी प्रक्रिया झाल्याच्या नंतर 3-4 स्टेप पूर्ण झाल्याच्या नंतर अशा प्रकारचा गूळ बनवणं चालू होता। हा साचा दुसरा आहे, म्हणजे 3 कढया झाल्याच्या नंतर चौथ्या कढईमध्ये म्हणलं तर अशा चौथा साचा असतो, त्या साच्यामध्ये गूळ टाकतात आणि त्यानंतर त्याला खालीवर करतात। आणि हा पहिला साचा म्हणजे पहिली कढई आणि हा दुसरा साचा म्हणजे दुसरी कढई आणि हा तिसरा साचा म्हणजे तिसरी कढई आणि चौथा साचा म्हणजे त्याच्या पाठीमागं पहा गोल त्याच्यामध्ये चौथा साचा। त्यावर सगळी प्रक्रिया झाल्याच्या नंतर माझ्या शेतकरी बांधवांनो अशा प्रकारचा गूळ बनतो। तुम्ही याच्या आधी कुठं पाहिला नसेल तर आपल्या व्हिडिओमध्ये पहिली वेळ जर तुम्ही असं पाहिलं असेल तर भावांनो, माझ्या शेतकरी बांधवांनो आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। आणि तुम्हाला जर गोड पदार्थ आवडत असेल, कोणताही पदार्थ तुम्हाला गोड आवडो तर या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुठं जाऊ नका। चला तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।